बाई काम आवरून आवरून असा वैताग आला. एक तर कामाची सवय राहिली नाही. 1 महिना झाला तसा गडी निघून जायले. तर मला आहे ना आता काम होत नाही एक तर पहिल्यासारखं. आणि घराला तर इतके जाळे आले का बासे बस. पहिले ते 2-3 गडी होते, सगळं काम करून घ्यायचे. पर धुणं धुवायचे, भांडे घासायचे, झाडू पोचा, जाळं जुळं सगळं करायचे. आता कोण पावा गडी तेच कळाना. सांगेला आहे मी तसं 2-3 जणांना. म्हणलं कोणी असेल तर सांगा. ते म्हण आम्ही लगेच सांगतो तुम्हाला. एखादा गडी भेटला कामाला तर बरं होईल बाई. लय वैताग आला मला. एक तर कामाची सवय नाही राहिली. डोळ्यात बी घाण जाऊ राहिली. लय वैताग आला मला. हे कामच माझ्याच्याने होत नाही. सवयच नाही राहिली. मरू दे, झटकीतच नाही मी. थोडस झोपून घेते बाई. लय थकवा येतो मला. मरू दे. बापरे काय ग. गडी भेटला तर बरं होईल बाई एखादा. दगड्यानं मला पत्ता दिलाय. मी तर बरोबर पत्त्यावर आलो. पण आता इकडं कोणाला विचारावा. हा बरोबर आलो बघा पत्त्यावर आपण. आता आहे ना इकडून आवाज देतो. झोपेला आहे कोणतरी. पाहतो आवाज देऊ. हो बाई, बाई. ओय ओय ओ बाई. कोण आहे? अहो मी वालीबाई. वाळीबा कोण? वालीबा दात उघडा मग सांगतो तुम्हाला. बरं बरं चालेल या. काय काम आहे? कोण तुम्ही? हो इकडे तर या दरवाजा उघडा. आत्ता कुठं पडले होते तर काय डोक्याला ताण आहे? बोला काय काम आहे? आतमध्ये तर येऊ द्या मग बोलतो. अहो आतमध्ये यायला कोण आहे? तुम्ही असं भिकाऱ्यासारखे आले ना, आवाज देऊ राहिले, शुक करू राहिले. निघा बरं. हो बाई मी काय म्हणतो तर तुम्ही ऐकून तर घ्या. हा बोला ना. 2 मिनिटं मध्ये येऊ द्या ना. का हो? हा? मी तुमच्या का आलोय. तुम्हाला कामाला गडी पाहिजे ना. हो 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 मग तुमच्या तेच विचारायला आलो. म्हणजे त्याच्यासाठी आले का? हो, हो. या ना या ना या ना. अरे बापरे, मग आधी सांगायचं ना तुम्ही. अहो पण मग कसं झालं. ओळख ना पाळख आपली नाही का. हा हा मी थोडं माणूस नवीन माणूस बेतच येणार. हा नाही बरोबर आहे. बरं झालं तुम्ही आले. अहो मला वाटलं कोणी भाकर बिकर मागायला आले काय म्हणून ते हाकलून देत होते. अहो नाही हो तुमच्याकडे रोज येत असतील त्याच्यामुळं तुम्हाला वाटलं. हो 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 अहो, मी ना मला त्या आमच्या तिथला त्या दगडे आहे ना हा त्यानं सांगितलं का आमच्या ठिकाणी गडी कामाला लागतो. हा हा हा. माझं नाव हो सांगितलं का? तुमचं नाव सांगितलं. तुमचं नाव शांताबाई आहे ना. हो हो शांताबाई उपटे. शांताबाई उपटे. उपटे का. हा. हा मग बरोबर आलं बर का. दगड्या तो आगलावे का? त्याचं नाव आहे ना तो दगडू आगलावे. हा तो होता ना माझ्याकडं 1 वर्ष होता कामाला. हा का. हा हा मग त्यानंच मला पत्ता सांगितलं. हो का. हो, हो. अरे बापरे. या ना बसा ना. हा बसतो. तुमचं काय नाव? माझं वाळ्या नाव आहे. हा का. हो म्हणजे माझं नाव वाळ्या आहे. हा खरं नाव वाळीबाई. बर. माझं नाव आहे ना मालकीनबाई हा वाळीबा वाटलावे. वाळीबा वाट लावे का? हो. बरं बरं वाट लावे असू द्या नाही तर काही असू द्या. मला कामाला गडी पाहिजे फक्त. बरं झालं तुम्ही आले. आता मी जाळेच झटकीत होते पण काय हात माझा काम देईना. सवय नाही राहिली ना कामाची. हा, बरं. मग लगेच झोपूनच घेतलं. बरं झालं तुम्ही देवासारखे आले. तसं नाही झालं ते तुमच्या कायम घरी राहत्या. हा. तुम्हाला ती आईचं खायची सवय लागली. हा म्हणजे तसं नाही तुम्हाला घरी येणार. हा तो काम करून तुम्हाला काम करून घ्यायची सवय लागली. हो हो बरोबर आहे असं. बरोबर हा. आहे. मग तुमचं नाव वाळीबा. हा. वाळ्या म्हणलं तर
चालेल ना? हो चालेल ना मालकीन बाई, तुम्ही काही म्हणा. बरं बरं, मी काय म्हणते वाळ्या, हा बोला. तुला काय काय येतं? मला तर सगळं येतं. हा का? अहो तुम्ही जे म्हणशाल ना हा ते मी करतो. हा का? हो तुम्ही म्हणशाल ना हा काय काय येतं, हा तुम्ही म्हणले ना ते 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 येतं का, त्याला सुद्धा आपली तयारी. हा का? हो ते म्हणजे ते 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 सगळं काम येतं असं. हा का? असा हुशारच गडी मला पाहिजे होता. आलंय गुलाम. बरं मी काय म्हणते, भांडे घासता येत्या, हो धुणं धुता येतं, सगळं फरची पुसता येते, ओके. संडास बाथरूम घासता येतं, आणि मग जाळे जुळे झटाकता येत्या. हो झालं, तुम्हाला एवढं एवढं दिसून नाही देणार. हा ना? हा बर बर, पगार किती घ्याल? पगार बर का मालकीन बाई, हा मी ना पहिलं तिकडे ना दगडवाडीलाच कामाला होतो. हा का? हा कुठं आली दगडवाडी? दगडवाडी तिकडे आली त्या मानमोड्यात. हा का? हा लांबी. बर बर. आणि दगडवाडीच्याच दगड्यानं मला काम लावून दिलं इकडं. अच्छा, म्हणजे त्यांनीच पत्ता दिला? हो तुमचा. बर बर ठीक आहे, काय हरकत नाहीये. पण तुम्हाला एवढं सगळं काम करावं लागेल? अहो एवढं सगळं काम म्हणजे तुम्हाला काय सांगू बाई, तुम्ही नुसते अशा पाच अशा तुमचे कपडे हा आतले बाहेरचे हा कपडे कापडे सगळे धुवून बिन मोकळे करतो मी. हा का? हो मग पगार किती घ्याल पण? पगार आहे ना मला तिड होता 15,000. बर. तुमच्या घरात आहे ना हा मला 10,000 दिलंच चालत. हा का? बर बर. माझे ते पहिले गडी होते ना, हो. त्यांना पण मी 10,000 द्यायची, तुम्हाला 10,000 देऊन टाकी. हा का? आणि अजून एक महत्वाचं काम आहे, परत तुम्ही माझ्या पुढे जाऊन सांगितलं नाही. तुला आरे कार्य केलं चालेल ना? हो चालेल ना. हा, ह्या सगळ्या कामाबरोबर माझे थोडेसे पाय पण चपावं लागतील तुला. डोकं वगैरे दुखत असलं ते दाबावं लागेल, डोक्याची थोडी मालिश वगैरे करावं लागेल, चालेल ना? अहो हा. तुम्ही म्हणते ना डोकं दाबून दे, मालिश करून दे, हा. पाय दाबून दे. हा. अहो त्याच्यात लय आनंद. हा का? हा. अहो असाच गडी मला पाहिजे होता. अहो मग मला अशीच मालकीन पाहिजे होती. हा हा. बर बर, माझ्या मनासारखा गडी भेटला. चल आता काय म्हणलं, वाळ्या वाळ्या. वाळ्या, तुला सगळं दाखवून देते माझं. हो हो काय? घरातलं संडास बाथरूम किचन बेडरूम हॉल सगळं. हा म्हणजे दाखवून द्या ते हो, असं. हो. जाऊ द्या, मला सुद्धा आहे ना माझ्या मनाजोगती मालकीन भेटली. हा ना? हो. पहिल्या ठिकाणी चांगले होते का लोक? कायचे लोक देणार राहत्या का हो? हा ठीक आहे, काय हरकत नाही. मला जर तुझं काम आवडलं हो तर मी तुला कायमच ठेवील. तुम्ही म्हणले ना कामाच्या बाबतीत आहे ना माझं नाव आहे, कोणी त्या दगड्या बिगड्याला विचारा. बाई तुम्ही ऐका मा, हा माझं जर ह्या वाऱ्याचं तुम्ही जर एकदा पाहिलं काय काम काम हा हा कसं करतो हा हा तर तुम्ही मला ठेवणारच. ठेवणार हो पुढं? कामाला. अच्छा कामाला. काय हरकत नाही बर का. वाळी बा, चल मग तुला मी दाखवून देतो. तू म्हणजे कामाच्या बरोबर जरा कॉमेडी पण करतो. हो कॉमेडीचे पाहिलं कोण. हा का? अहो बाई तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणले हा माझं पुढून काम करायचंय तरी तयारी, आणि मागून तर फास्ट करतो. हा का? हो म्हणजे तुम्हाला माहितीये का, आता हा दरवाजा आहे, हा दरवाजा आहे, हा याच्या मागून काम करून पुढं झालीत न्यायचंय. हा हा बर बर. म्हणजे या दरवाजाची घाण पुढल्या दरवाज्यात काढून नेतो. हा का? बापरे, भरपूर टॅलेंट गच्च भरलंय तुमच्यात. हो हो काय हरकत नाहीये. तर मी आता तुला सगळं दाखवून देते हा, आणि दे. मग आपण सुरुवात करू. तुला सगळं दाखवून देते आणि मग सुरुवात करू काला कामाला. कामाला कामाला सांगा ना. काय झालं, महिना झाला तशा फरच्या पुसल्या नाहीये. हो. कारण मला होतच नाही ना आता काम. नाही ना आता वया मान्यानं हो नाही का? हा आणि तुम्ही एक काम करा आता, हा. तुम्ही फक्त मला दाखवून द्या हा हा, आणि मी लगेच तयारी करतो. चला बघून घ्या रूम. हा द्या, दाखवून द्या. ये बघ वाळ्या, हा ये बघ हे ना संडास. हे संडास. हा हे बघ हे बाथरूम. हो हो हा चल इकडे ये आता.
हा हा किचन. हा किचन. हम्म. हो तुम्हाला सांगतो हा. किचनला पाणी बिनी भरपूर आहे ना. अहो आता काय सांगायचं, नळाला एकदम भरपूर पाणी आहे बघा. हा बस 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 हा एवढंच लागत मला बाकी काही नाही. इकडे या अजून. ये बघ, हं? हा एक बेड आहे, हा तो एक बेड आहे. हा हो मी तुला हे काय दाखवते, तुला एवढ्या घरांची साफसफाई, फरच्या, जाळे जुळे सगळं झटकावं लागेल. हा म्हणजे माहिती होती. हा हा हे बघ, इकडं पण एक टॉयलेट बाथरूम आहे आणि मला आहे ना टॉयलेट बाथरूम एकदम स्वच्छ लागतं, रोज घासल्या गेलं पाहिजे. बाई का बाथरूम मधले म्हणलं ते थिनल बिनल सगळं द्या मला. फिनेल. हा ते लागतं ना काय. फिनेल. हा फिनेल म्हणते त्याला. हा हा ते सगळं आहे, तुला सगळं देईल मी, फक्त मला स्वच्छता पाहिजे. स्वच्छता. हा? अहो तुम्ही काय तुमच्या शरीराला स्वच्छता स्वच्छ राहते ना, हा? तसं मी तुम्हाला तुमचं बाथरूम सुद्धा एकदम घरदार सगळं स्वच्छ करतो. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. चल मग आता तू आहे ना हो. कामाला लाग मग. हा? हो हो हा चल. जातो लगेच बिलकुल. हा लगेच दिलं. बरं झालं कामाला गडी भेटून गेला, मला तर इतकं टेन्शन आलं होतं, एवढं काम कसं करायचं. आता डोक्याचा ताणच हाटला बाई. म्हणून दे आता काय आरामच आराम. झालं बाई एकदाच जुनं. नाही जुनं होत जिरं जाय तिथं कामच करायला लागत भाऊ, तरच पैसा आहे. अग धनगराची बानो गाडी ठेवीला कामाला, काठी घोंगड द्यायला जाऊ द्या मेंढ्या वळायला, काठी घोंगड द्यायला जाऊ द्या मेंढ्या वळायला. चला आता एवढं धुनई ना वाळत घालतो. चाल बाबा बरं झालं काम लागलं आल्या आल्या. पण जाऊ दे मालकीन बाईचा स्वभाव लय भारी रे. आयलं मस्त आहे, बाता बिता मारायला चांगली. जाऊ दे आपल्याला काय बिचारीचं काम करायचंय, निघून जायचंय. हं आपलं काम आहे त्यावर करू, नंतर जाऊ. देव बादली ठेवून आता धुणं झालं, मालकीन बाईला सांगतो माझं धुणं आवडलं, आता दुसरं काय काम आहे ते सांगा. चल आता आहे ना धुणं पाणी सगळं झालं. मालकीन बाई झोपली वाटतं. मालकीन बाईला उठितो ना. मालकीन बाई, ओ मालकीन बाई, मालकीन बाई, मालकीन बाई. काय रे वाळ्या, म्हणलं हे धुणं पाणी झालं. झालं का हा सगळं? हा. अरे बापरे, कामाला तर तू भलताच चला काय रे. अहो मग पहिले पण तेच कामाची. हा ना. हम्म. बस ना बस ना. हा आता आहे ना मी काय सांगते ऐक. हा बोला. मी ना महिना झाला तशी काम आवरीते ना, मग मला खूप थकवा आला होता तर लगेच झोप लागून गेली. हा आता मी ब्रश वगैरे करते, बर तोपर्यंत मला कॉफी ठेवतो. हा हो लगेच म्हणतो. हा कॉफी येते ना. हो मग बरं बरं जा मग. तुम्ही ब्रश वगैरे करत आहो. हो मी तुम्हाला 5 मिनिटात कॉफी आणून देतो. हा जाऊ का. चल आता आहे ना थोडी फ्रेश होते, तोपर्यंत वाळ्या मस्त कॉफी बनवून आणील मला. वाळ्या कामाला हुशार आहे बरं का, चालाक आहे एकदम. बरं झालं डोक्याचं टेन्शनच मिटलं. महिन्याला 10,000 जात्या पण टेन्शनच राहत नाही. चल झाला आता ब्रश करून. वाळ्या हा झाली झाली आलो आलो. आण तर लवकर कॉफी. पाणी नाही ना प्यायचं. नाही पाणी नको, कॉफी आण. बर बर.
घ्या मालकीनबाई, थँक्यू. पा पिऊन पा. बस ना बाळा. अरे बाप रे, हं? काय भलती चव आहे तुझ्या हाताला. हो हो, काय स्पेशल कॉफी बनवली तू. पहिलं मी हॉटेलात कामाला होतो. हा का. हो, थोडं लहानपणी हा बसत व्हायला. ते माग मी गडी ठेवेल होते ना. काय त्यांना तर कॉफी नीट येत नव्हती, चाय नीट येत नव्हता, नीट पोहे बनवता येत नव्हते, काहीच येत नव्हतं. अहो आपलं कसं आहे माहितीये का, ज्याची खावा पोळी त्याची वाजव टाळी, आणि ते लोक तुम्हाला गोळ्या घालीत असतील. हा असं आहे ते. इमानदारीनं काम केलं हा. तर इमानदारीनं तुम्ही लगेच जवळ घ्याल. हो हो. असं आहे ते. दर कप ठेव एवढा. हा. बरं वाळे, हं? तुला एक विचारायचं होतं मला. बोला ना मालकीनबाई. तुला फॅमिली वगैरे असेल ना. मला फॅमिली होती. हा फॅमिली होती. हा का. मग काय झालं. थोडं अवघड झालं. अरे बापरे, काय झालं काय पण. अहो माझी बायको आहे ना, हा येरीत पडून मेली. हा का. हा, येरीत पडून मेली. हो का. काय झालं, असा बीच पाणी झाला हा आणि ती गेली पाणी वाढायला. हा. ते येरीचं दगुडच दसावला तर बायकोच खाली गेली. अरे बापरे, लय वाईट झालं रे वाळ्या. अहो लय अवघड झालं. मग आता तुझं तर सगळं अवघडच. अहो माझा हातावच आहे. काय. हातावच धुणं पाणी माय मीच करतो असं. हा हा. स्वयंपाक वगैरे तूच बनवतो मग? हो मीच. हा. आई बाप वारून जाईल. मग जाऊ दे, आता कसली गरज नाही तुला. आहे ना मी. आता इथंच स्वयंपाक करायचा, इथंच खायचं, इथंच धुणं धुवायचं, इथंच सगळं करायचं. हो करील ना. हा म्हणजे तुझी सगळी इच्छा इथंच पूर्ण होईल. तुम्ही काय बोलू राहिल्या म्हण, सगळी इच्छा इडच पूर्ण होईल. अरे असं नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं हं. का तुला आता घरी जाऊन स्वयंपाक पाणी करायची गरज नाही. इथं सगळं भेटेलच की तुला. हा हा, म्हणजे इडून खाऊन गेलो. हा. बरं. आणि जाऊच नको, तू इथंच राह. एवढा मोठं घर आहे, त्या घरामध्ये मी एकटी राहते. त्याच्यामुळे तुला इथं एक रूम सेपरेट देऊन टाकील मी. हो चालेल ना, तुमची इच्छा असली राहशील ना? राहील मी. पण बापरे, बरं झालं, मला असंच गडी पाहिजे. अहो मालकीन बाई, हा तुम्हाला एक विचारू का. विचार ना वाया. नाही हे नाही. बघ, तुझ्या मनात जे काय असेल ना हा. ते तू बिंदास विचार. असं काही शंका आणू नको. मी आहे ना तुला सांगते, एकदम अशी मोकळ्या मनाची बाई. हा म्हणजे एकदम फ्री फ्री. फ्री बा. हो हो. अहो मला असं विचारायचं होतं हा. का तुमचे मालक कुठे आहे. आता मालकाचं काय विचारतो. माझे मालक म्हणजे लय मोठा माणूस आहे तो. हा ते विमान चालविते, विमान पायलट आहे. म्हणजे विमानाचे पायलट आहे. हा हा. ते तुमचं नाव का? 2-2 वर्ष घरी येत नाही. बाहेर देशात जाते. अमेरिका, जपान, इंग्लंड, तुम्हाला सांगते इस्राईल, ते हा म्हणजे भरपूर. ऑस्ट्रेलिया, बाबा. परत हा तिकडे जात्या. लांब लांबच्या बाहेर देशात. काय मग लय पगार असल. पाकिस्तान. यो बा. पाकिस्तानातही जात्या का. अहो हे काय बोलणं झालं का. डायरेक्ट असे विमानात बसले का बुंग लगेच सुटले. हा मला म्हणते तू चाल, हा. पण मी नाही जात. आहे मग. मला नाही आवडत विमानात. तुमचा नवरा लय मोठ्या उद्योग आहे हो. घरी येतानी ना हा. 2 वर्षाने आले का हा डायरेक्ट 10 कोटी रुपये घेऊन येत्या. आणि असेल पगार आहे तेवढा. हो. म्हणजे? मला डायरेक्ट सांगता तू काहीच काम करायचं नाही, फक्त बसून खायचं. हा हा. म्हणजे तुमच्या जीव आहे तुमच्या नवऱ्याचा. लय जीव आहे. म्हणजे बरोबर आहे बा. म्हणजे नवरा वर, हा? तुम्ही खाली. वा. वर? हा? वर म्हणजे अहो नवरा वर इमान चालू येतो हो हो. आणि मग तुम्ही इडच खाली राहत्या बा असं मग. हा बरोबर बरोबर. बरोबर. काय डोकं आहे वाया तुला. हा मग. बरं मी काय म्हणते हा वाया? बोला बोला. वाया हा? ऐक ना, थोडे पाय दाबी तो कडूस ते कडकडा चावरायली माझी. हो दाबीतो ना. हा? हो दाब दाब. दाबी. बाबा तुझा
स्वभाव मला लय आवडला. हा ना. हा नाही मी कोणाला कधीच बोललो नाही. आपल्याला कसं या बा वनवासी मी. हा का. मला आई बाप नाही, बायकोच या सवय नाही का. हा नाही असू दे. वनवाशी लोकांना सांभाळत असते मी. हा ना. हो नाही मला असेच लोक आवडत आहे. मला असेच. अहो चांगल्याला कोणी सहारा देत. हो तुमच्या सारख्या गरीबाला वनवाशी लेकराला कोण सहारा देणार. नाही म्हणून मी देते. नाही नाही चांगलं आहे बरं का. आणि का हो, हा तुम्हाला पुणे एक विचारितो. अरे बाळा तिथंच नको ना दाबू. मग थोडासा वरती पण दाब ना. ती दाबायचं म्हणते ना. हा नाही हो मालकी बाई, हा मला लय भीती वाटते. बाई माणसाचा हात लावायचं म्हणलं का हा. आपलं नीचं थरार कापड होत. हा का. हो अरे तू कशाला घाबरतो. मी आहे ना बसेल इथं एवढी भक्कम. दाब तू बिंदास. आम्ही दाबितो बा. हा. पण मग उद्या नको काही व्हायला बा. नाही काही कसलं होतंय. नाही मी आहे ना. वाळ्या हं? तुला छान वाटतं का माझे पाय दाबतानी. हो तुमचे पाय ना हा लय कापसाव आणि मऊ आहे. हा काय. लय बारी. आणि का हो? हा आज पोत ते जे गडी तुमच्या कामाला होते हा त्यांनी दाबले का असे पाय. तुला सांगते वाळ्या. हं? मी आता जेवढे लोक ठेवले ना आतापर्यंत हा तेवढे लोक माझे दाबायचे काय. पाय पाय. हा हा हा. अम, आणि ना खूप प्रेम करायचे माझ्यावर. हो, मग? आणि ना माझे पाय दाबायचे, डोक्याची मालिश करायचे, मला पटकन कॉफी आणून द्यायचे. तसं तू कर बर का. हा मग मी आता तूच वाटला येतो. थांब जरा. काय बोलला वाया. काही नाही म्हणलं हे भारी बनवेले का टेबल वगैरे. हा हा वाया तुझी बायको मरून किती दिवस झाले रे. माझी बायको मरून 1.5 वर्ष झालं. हा का. पण माझ्या बायकोचे मी असेच पाय दाबायचो. हा हम्म. तिला लय मजा वाटायची. हम्म बर का वाया. हं? मनात काहीच घेऊ नको. नाही असं समज कमी म्हणजे तुझ्या बायको सारखीच आहे. म्हणजे असं वाईट वाटून नको घेऊ मनाला. असं मनात वेगळे विचार नको आणू. नाही असं समजून तू माझी पाय दाबा. हा पण वाया हं? तुला सांगू का. काय मला सुद्धा तुझा स्वभाव खूप आवडतो. आवडला ना. आल्यापासून किती काम करतो तू. हो काम पाहिलं ना. काय भन्नाट काम आहे तुझं. हो एवढं कचरा तरी दिसलं का. बाबा 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 असं देवळावानी घर केलं तो. असं वाटतं त्या फरच्यांमध्ये तोंड पाहून घ्यावा. हा बरोबर आहे. एक काम करा ना. हा आता पाय दाबले हा तुम्ही असे पाय खाली सोडा आणि कंबर दाबितो. हा हा का. बर बर वाया. हं? बाबा तू तर त्या दुसऱ्या नोकरांपेक्षा लय सरस आहे. त्यांनी कंबर नव्हतं दाबलं. नाही. तू तर आता डायरेक्ट कंबरच दाबायला लागला. मग तू तर हिरोच आहे मग. अहो तुमचं कंबर दाबलं ना हा. तर चांगलं होईल. वाया हं? तुझ्याशी एक बोलू का. हा काम कर ना इकडं. हा बर चालेल जास्त पगार देईल तुला जास्त. हो चालेल. 10,000 आहे ना त्याचा 20,000 देईल. का माहिती का. तुला तर माहिती माझा नवरा पायलट आहे ना. हा. विमान चालवतो ना. मान्य आहे का तुला. हा मान्य. बाबा वाळ्या खरंच किती चांगलं आहे. तू तर लय लवकर तयार झाला त्या गोष्टीला. मग काय सांगू मालकीन बाई. हा एवढे पैसे जर मला भेटले हा तर मग वाल्याला काय लागत. पैसाच लागतो. हा मग वाल्या तयार होईल बर का. हा तुम्ही ना फक्त आशेवा हम्म. मी तुमचं मस्त कंबर दाबून देतो. हा काय. हा तुला सांगते वाळ्या मला आज इतका आनंद हो राहिला. हे बघ घरी नाही जायचं बर का. नाही इथं राहायचं. जे पाहिजे ते खायचं प्यायचं लोळायचं. असं समज का ही मालकीन तुझीच आहे. हे घर तुझंच आहे. हा हा चालेल ना. मग बर आशेवा. हा हा छान दाब बर का. हा वा आशा. का वाटतं. बापरे वाळ्या हं? काय कंबर दाबीतो तू.
वाळ्या मी तुला आता कधी कधी कामावरून काढणार नाही बरं का. नाही का? आणि हे बघ तू माझ्या घरात एवढं काम करतो ना, माझं कंबर दाबतो, पाय दाबतो, हे नको कोणाला सांगू बर का. नाही नाही, कस काय सांगू, मला पैशाची घे नाही. हा फक्त काय सांगायचं, मालकीन लय भारी. हा आणि असं कोणी विचारलं ना काय काय काम करतो, सांगायचं भांडे घासतो, धुणं धुतो, फरची पुसतो, मालकिनीला भाजीपाला आणून देतो, दूध आणून देतो. हा असं सांगायचं. हे बाकीचा हे अंदर की बात आहे ना, म्हणजे अंधारातली बात सांगायची नाही. हा म्हणजे आतमधली ती काही सांगायची नाही बाय. म्हणजे आपल्या मनातलं कोणाला काय म्हणायचं नाही. हा तू भलताच हुशार आहे बाबा. हा मग त्या त्यांची कस काय वाटलं? लय छान वाटू राहिलं. अरे वाया वाया, अरे असे काय हात करू राहिला? असे काय हात करू राहिला मालकीन बाई? अरे वाया हात सोड ना. आज पोत तो किती गड्यांना फसवलं. वाया तू माझा हात सोड. वाऱ्या कोणाला म्हणते तू? आता चांगला बोलत होता ना रे हरामखोरा. आता माझं रूप तुला दाखवून देतो. रूप? हा दीड दमडीच्या नोकरा काय रूप दाखवून राहिला रे? तुला दीड दमडीच्या नाही, तुला एक दमडीचा नौकरच दाखवतो. आता तुला मी इडून नेतो, आमच्या पोलीस स्टेशन मध्ये घालतो. पोलीस स्टेशन मध्ये? हो. म्हणजे तू कोण आहे रे? एवढा दादा आहे का इथला, का भाई आहे का तू? दादा? अरे तुला कामावर ठेवला आताशी 2 महिने झाले, तू माझ्या हात पकडून राहिला का? तुला माझा इंगा माहित नाही अजून. उठले ना तर तुझे 10-12 तुकडे करील मी. कोण कोणाचे तुकडे करतील हे बघ. आय आय. अरे हा बबन हवलदार आहे. हवलदार? हो. वाखा वाखा. अरे बापरे, म्हणजे तुम्ही हवलदार आहे? बबन इन्स्पेक्टर म्हणत्या. इन्स्पेक्टर? हो. तुम्ही? आम्ही? तू? हो मी. म्हणजे तुम्ही? हो मी स्वतः. अरे तुम्ही केलं? अगं तू लोकांना फसवलं. तुझ्या पै जेवढे गडी आले त्यांच्याकडून काय तो शरीर भोग घेतले, त्यांच्याकडून हातपाय दाबून घेतले, त्यांच्याकडून डोकं दाब, आमक कर, धुणं धुई, तो घाणेरे काम करून घेतले त्यांच्याकडून आणि त्यांना तो कट्टा लावलं. म्हणून मला हे रूप घेऊन तुझ्या तिथं काम करायला यायला लागलं. बर का बाई, तुझ्या तिथं जे गडी राबत होते ना त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला तुझ्या तक्रारी दिली आहे. म्हणून मला इथं गडी म्हणून तुझ्या दारात काम करायला यायला लागलं. आता सांग तुला कशी खडी फोडायला येतो. मी काय म्हणते हवालदार साहेब, मला माफ करा ना, मी चुकले असेल तर तुमची क्षमा मागते. मला एवढ्या वेळेस नेऊ नका ना. मी ना साहेब तुम्हाला सांगते, तुमचं नाव काय म्हणले? माझं बबनराव हवलदार. तुम्ही काय? अहो बबनराव हवलदार, तुला तुम्ही हाताशी पिरंगाळू नका ना. मला फक्त थोडी संधी द्या बोलायला. हात माझे सोडा, मी सगळं सांगते तुम्हाला. संधी बिंदी नाही, तू हात सुद्धा सोडणार नाही. आज पोचतो लोकांना घाण्याला वळण लावले, त्यांच्याकडून तुझं काम करून घेतलं. माझा नवरा इमानात कामाला आहे. काचा इमानात? तुलाच आता मी तिथं जाऊन इमानावानी वर उडावणार आहे. चाल. हो. बापरे, म्हणजे कुठं? कुठं? खडी फोडायला. आता तुमच्या बंगल्याच्या खाली आमच्या नेमक्या पोलीस मॅडम उभे आहे, त्यांच्या ताब्यात तुम्हाला देतो. बर का बाई, मी पोलीस म्हणून तुला मला हाणता येईना, नाही तर तुला असं हाता खालून काढलं असतं तो या पोटऱ्या सुजून ठुल्या असत्या. आणि तुझ्या कामाला येत्या गरीब दुबळ्यांचा तू तळतळाट घेती. म्हणजे ते पोटासाठी तो काही येत्या, त्यांच्या त्या गरीब लोकांकडून तू शरीराची भूक भागून घेती काय? नाही का? हवालदार साहेब ऐका ना,
मला एवढ्याच वेळेस माफ करा. मी आता असं वागणार नाही. वाटलं तर मी नाही हे घर बी सोडून देते, हे गाव बी सोडून देते आणि माझ्या नवऱ्याकडे जिकडं कामाला तिकडे निघून जाते. पण मला असं नका हो नेऊ पोलीस स्टेशनला. आहो माझी इज्जत जाईल हो सगळी. इज्जत नाही, माझा नवरा मला मारून टाकील हो त्याला जर कळालं तर. तुझी इज्जत जाईल. तुला भ्या वाटत आणि त्या लोकांच्या गरिबांची तो इज्जत गेली ती चालली का तुला? तू गेली त्याला लाज वाटते तुला? तू ना माझं नाव काय म्हणते माहितीये का मला? मला म्हणते बबनराव वाटलावे हवलदार. तुमची नाही आता तुझी मी वाट लावतो. चाल तू तुझ्या आता साहेब शिवाय काय देऊ राहिले? अहो मला काही बाय माणूस असल्यामुळे करता येईना, नाही तर तू अशी वाट लावली असती ना बबनराव हवालदार, मग तुला कळलं असतं कसं या. साहेब तुमच्या पाया पडते ना. वाटलं तर तुम्ही मागशाल ना तेवढे पैसे देते मी. मला तू काय लाच खाणारा वाटला का हा बबनराव? लाच म्हणून नका घेऊ. पण एक असं समजा मी तुमची बहीण आहे, बहिणीकडून भेट म्हणून घ्या पैसे थोडेसे. बहिणीनं लोक लुबाडले ते चालले का? तू बाकीचं माहित नाही. तू आता आमच्या मॅडमकडचा. अहो साहेब, अहो किती हाल करते साहेब तुम्ही मग माझे. तुझे इकडे कमी हाल झाले, पण तिथं पोलीस स्टेशनला गेल्यावर आमच्या मॅडम नुसत्या तुझ्या चोंड्या लोंबवती. बाबू सांग तू. मला लय भीती वाटते. भीती नाही, तू भीतीच काढी. तू चाल.